जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा बरवा सर्व सुखाचे आगर सापर कुमदेवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमदेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम जय याच्यासाठी गेला होता यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा हाताने संधीने पावलो विसा सिद्धीने पावलो वेसा कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा दृष्टीचिया कुंडलिया धावा दृष्टीचिया तुक वाटे झाली आवेचा तुक वाटे झाली आवेचा नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे देणे गुणे नाम मंगळाचे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परणाले नोवरी म्हणे मुक्ती परदेली नोवरी तुका म्हणे मुक्ती परणाली नोवरी म्हणे मुक्ती परदेली नोवरी आता दिवस चारी खेडी मेडी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी आता आणि संधीने बाबलो विसा चिंदीने पावलो विसो आता आणि संधीने बाबलो विसा आणि चिंदीने पावलो विसो कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा दृष्टीया कुंडलिया धावा दृष्टीया बार कुमार जय विठोबार 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 जय कुमार विठोबार कुमार कुमार गेला हा
याजसाठी केला याजसाठी केला होता याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला होता हात याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला होता हात निझरे मरे झरे मा पाणी पाणी झरे झाली पाणी पा मरे मरे झरे जा याजसाठी केला हा याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला होता हाच याजसाठी केला शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा तणीच तिने हे तणीच तिने पावलो विसा झरे मरे झरे मा पाणी बा पाणी झरे झाली पाणी बा मरे मरे झरे सा आताणी सेंटने हे शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड भावा तने चितीने तने चितीने पावलो विसावा तने चितीने कुंडलिया धावा तृष्णेचिया गुंडलिया धावा दृष्णेचिया गुंडलिया धावा गुंडलिया
कुंडलिया धावा आना कोटलिया दावा कुंडलिया धावा कृष्णाची कुंडलिया धावा कुंडलिया धावा कृष्णाची कुंडलिया धावा कुंडलिया धावा कृष्णाची विठ्ठल 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 हरा हरा विठ्ठल 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 कुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शक्ती मुक्ताबाई गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय विठ्ठल 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 या जसा ठेकेला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड भावा आता निसंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निसंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परणली नोवरी आता दिवसचारी खेडी मेडी
आता निसंतीने पावलो विसावा खुंटलिया धाव तृष्णेची या विठ्ठल विठ्ठल विठाला महायोग पीठ तटे भीमरथ्यमुरम पुंडरीकाय दत्तो मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदम भुजतेजम स्मरदिक् प्रदेशम विधेन्द्रादिदेवी सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्ती भजित ज्ञानदेवम जयांचे केले स्मरण वै सकल विद्येचे अधिकरण तेज बंद श्री चरण श्री गुरुजी नमस्कार आता ओम नमो जद्देवित प्रतिपद्य जे जे ससम्यध्यात्मरूपा देवा तुझ गणेश सकलार्थमती प्रकाशु मणी निवृत्तिदा स्वधारी जो जे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया हॅलो विको कमी करायचा संतांच्या त्यांच्या कृपादान कधी सर्व नागराड तुमच्याकडून पाहून झालो चराचर मी इकडा कुसर काय बोलतो मस्तक संतांच्या प्रतिष्ठित पंढरपुरा दाती दर्शनाद्वारा हरी बेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनमेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भजव्रजकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैवनन्दनन्दनं विच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणङ्गधीरं राजीवनित्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वचनायक कमलापती माझी रंगाची विनंती करू जोडतो कधी गाडी आपण सावे जवळी घ्यावे माझी बागच रकमा तुका बंधू देवा शब्द इतकाची राखावा कर जोडतो कधी गाडी आपण सावे जवळी सेवे लागे सेवक चालू तुमच्या लागलो निचरणा आहो स्वामी तो या देवा या वर्ण करावा विहीर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शनार्था सभापती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय चरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर धसते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गुड भावा आता निसंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या महिला मंडळ पुढे येऊन बसा तुम्ही खूप अंतर पडलं ते पुढे येऊन बसा थोडा उठा 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 पटकन गरजेचं आहे तसं आपल्या पुण्यपवित्र क्षेत्र वैजापूर या ठिकाणी निमसे वस्तीवरती हा कार्यक्रम होता कैलासवासी केशव गोपीनाथ निमसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचे सुपुत्र श्री हरिभक्तीपरायण दीपक केशव पाटील निमसे आणि श्री नारायण केशव पाटील निमसे त्यांच्या सुकन्या मनीषाताई रामभाऊ आहेर सौ रश्माबाई गोविंदराव पाटील गायकवाड मुलगी दिनकर रघुनाथ पाटील त्यांचे पुतणे श्री नानासाहेब शेषराव पाटील पुतणे या समस्त निमसे परिवाराने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला। या दोघं भावंडांनी मला ही सेवा आमच्या महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली होती। कार्यक्रमाचं नियोजन फार सुंदर होतं, निमसे वस्तीवरती होतं, घरासमोरच वस्तीवरती कार्यक्रमाचं खूप सुंदर नियोजन केलं गेलं होतं। पण आले देवाजीच्या मना आता कुठे नेमकी पावसाळ्याला सुरुवात होत आहे, त्याच्यामुळे वळीवाचा पाऊस आला आणि वरुण राजानं सगळा कार्यक्रमाचा, पण ठीक आहे, देवाची इच्छा असेल की कार्यक्रम इथे व्हावा, तरी आयोजकांनी मोठ्या तडमडीनं धावपडीनं या ठिकाणी सगळा मंडप वगैरे तिकडे घातला गेला होता, तिथून सगळा सेटअप काढून आणायचा आणि पुन्हा इथे लावायचा, याच्यामध्ये वेळ गेला। या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले दोघं तरुण तडफदार मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण मयूरजी महाराज हरिभक्तीपरायण, रोहित महाराज भजन सम्राट संगीत अलंकार, तुकारामजी महाराज, दादाभाऊ महाराज, माऊजी महाराज, समस्त महाराज मंडळी, भजनी मंडळ, टाळकरी, साऊंड सिस्टीम गोळे दादा, आवाज घुमणारच आहे डोम असल्यामुळे, त्याला पर्याय नाही। मी शूटिंग करू देत नाही, पण आता निमसे परिवाराचा आग्रह आहे म्हणून ठीक आहे। माझे परमादरणीय परमस्नेही आमच्या कीर्तनकारांचा केंद्रबिंदू आहे वैजापूर, म्हणजे आमचे गणेश दादा पवार। गेल्या 10-12 वर्षापासून आमचे प्रेमाचे, माझेच नाही, महाराष्ट्रातल्या
प्रत्येक कीर्तनकारांचे संबंध त्यांच्यासोबत जिव्हाळ्याचे भावांची उपस्थिती आहे. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन, आमचे मापारी महाराज बी त्याच्यात, सचिन महाराज मापारी. खरं तर उद्या माझं कीर्तन पुन्हा वैजापूरमध्येच होतं सकाळी, त्याच्यामुळे मी आता रात्री ओळखला आहे देगलूरच्या जवळ तेलंगणाच्या बॉर्डरवर तुमचं कीर्तन करून. उद्या तुमचं कीर्तन करून मला पुन्हा परवा तिकडेच कीर्तन आहे लोह्याच्या जवळ, कालधाडी म्हणून गाव आहे. तुमच्या कीर्तनामुळे मी ते एक कीर्तन गॅप टाकून घेतलं. आता तुमचं उद्याचं कॅन्सल झालं म्हणजे आता आमचा किती दान काय तो त्याला इलाज नाही. काही अडचण आली त्यांना, त्याच्यामुळे त्यांनी तो कार्यक्रम कॅन्सल केला. असो, कार्यक्रमाचं नियोजन मेमसे परिवाराने फार सुंदर केलेलं आहे. इष्टमित्र गणगोत्र सगळे सोयरे आप्तेष्ट नातेवाईक राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातले या कुटुंबावर प्रेम करणारी सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरायण काशीनाथजी महाराज कुठे? बाबा रामकथाकार आहेत, भागवतकार आहेत, रामायणाचार्य आहेत आणि टाळ घेऊन उभे, हे विशेष आहे. नाहीतर एका कीर्तनकाराच्या कीर्तनात दुसरा कीर्तनकार टाळ घेऊन उभं राहत नाही महाराज. हे तुमचं मोठेपण आहे. आणि महाराजांसमोर मी कीर्तनकार इतका मी मोठा नाही, हे त्यांचं मोठेपण आहे की ते टाळ घेऊन उभे आहेत. विठाल विठाल आपल्या आपल्या जातीवाल्यांची नावं सांगत जा. वक्त्याचं लक्ष नसतं, त्याच्यामुळे गोंधळ होतो ना. आपणच आपल्या लोकांचा गौरव करायचा, दुसऱ्यांच्या भानगडीत पडायचं नाही. असो, माझे जातीचे मज भेटू कोणी. अभंग तुकोबारायांचा आहे, स्थितीपर प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये गाथ्यात 2 तुकोबाराय पाहायला मिळतात. ते म्हणा आम्ही तर एकच तुकोबाराय पाहिले. हो हो, व तुकोबारायांच्या जीवनचरित्रात 2 तुकोबाराय पाहायला मिळतात. एक पहिले तुकोबाराय कोपला पाटील गावचे लोक आता मज भीक कोण घाली, उद्विग्न झालेले तुकोबाराय. आणि दुसरे तुकोबाराय मरण माझे मरून गेले मजला केले अमर, हे दुसरे तुकोबाराय. ज्या स्थितीला जगद्गुरु तुकोबाराय पोहोचले त्या स्थितीचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपलं स्वतःचं मत प्रदर्शित त्या ठिकाणी व्यक्त करतायत. महाराज म्हणता, मी आयुष्यभर अट्टहास केला, अट्टहास यान प्रयत्न. मी आयुष्यभर एकच प्रयत्न केला, मी आयुष्यभर एकच अट्टहास धरला, आयुष्यभर मी एकच निश्चय केला, कोणता? शेवटचा दिवस गोड व्हावा. माझ्या जीवनातली प्राथमिकता ही होती की माझ्या जीवनात माझा शेवट गोड व्हावा. आणि महाराज म्हणतात सुद्धा, शेवट तो भला माझा बहुगोड झाला. माझा शेवट झाला, गोड झाला, बहुगोड झाला. मायबाप, मृत्यू अंतिम सत्य आहे. अंती अस्ति प्रारंभ नाव. आपण बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती वाक्य वाचतो, अंती अस्ति प्रारंभ. बरेच लोक गाड्यांवरती मागे नाव टाकतात. हे खरं तर ते नाव टाकायला नको. आपल्याच अस्ताचा आपणच त्या ठिकाणी सुरुवात करायची, हे चुकीचं आहे. जीवनातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. ज्ञानी असुवाद ज्ञानी गती आहे एक जाण, मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. किती मोठा असू द्या त्याला मरायचंय. मरे एक त्याचा तुझ्या शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. महाथोर ते मृत्यू पंथेच गेले, कित्येक जन्मले आणि मेले. 9 भी मर गए, 10 भी मर गए 788. तीनों लोग पर छत्र बिराजे, पडे काल के फासे. येथे नाही उर आले अवतार, येरते पामर जीव किती. महाराज म्हणता, इथे 10 अवतार संपले. कस्य मत्स्य वरा नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध व्हायचा बाकी कलंकी. 10 अवतार गेले, नवनारायण गेले, नवनाथ गेले, नवरत्न गेले, 88,000 ऋषी गेले. सगळ्यांना जायचंय मायबाप. उपजेते नासे नासे ते पुनरपी दिसे. भगवान ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे जीवनात मृत्यू त्या ठिकाणी अंतिम आहे. आणि माणसाकडे पाहिल्यानंतर एक नवल वाटतं. मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम. भवन बनाता ऐसे जैसे हर दिन यही मुकाम. माया तेरी बहुत कठिन है राम, के माया तेरी बहुत कठिन है राम. मृत्यू देखता है औरों की. रोज मृत्यू पाहतो माणूस,
रोज सवेरे शाम भवन बनाता इसे जैसे हर दिन यही मुकाम कि माया तेरी बहुत कठिन है राम. ही माया आहे, आपण त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. जे तरले त्यांची सरली यार धार. झाला सफळ व्यापार मायबाप. मग व्यक्ती जन्माला नंतर त्याचा मृत्यू ठरलेला आहे. दादा चप्पल काढाव. विठाल विठाल तिरुपती बालाजीला गेले असतील तुम्ही. बरेच लोक श्रीमंत भाग आहे त्याच्यामुळे गेलेच असतील असं गृहीत धरतो. का गणेश भाऊ बागायतदार भाग या. सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय. सगळीकडे पाणी दिसतंय. भगवान बालाजीला गेल्यानंतर भगवान बालाजीच्या ज्या दुधाना अभिषेक केला जातो त्या गायीसाठी एक स्वतंत्र रूम बनवलेला आहे त्यांनी. आणि त्या गायीच्या त्या गोठ्याच्या आजूबाजूला सुद्धा जायचं असलं, देशाचे राष्ट्रपती जरी आले तरी चप्पल घालून जाता येत नाही. मग जेवढं भगवान बालाजीच्या गोमातेचं स्थान पवित्र आहे तेवढंच जिथे कीर्तन चालतं तेवढी ही जागा सुद्धा पवित्र आहे. जेथे कीर्तनाची जागा. आता तो लहान आहे त्याला त्यातलं एवढं हे नेतो पण त्याचं जाऊ द्या. पण बऱ्याच ठिकाणी असे पुढारी सुद्धा बुट घालून चालले देतात. मी नावासहित सांगेन. एकदा बूट घालून कीर्तनाजवळ गेला की पुढच्या पंचवार्षिकला गेलाच. विठाल विठाल व्यक्ती गेल्यानंतर श्राद्ध सांगितलेलं आहे. प्रथम पुण्यस्मरण आहे बाबांचं, केशवबाबांचं. गरुड पुराणामध्ये 2 कर्म सांगितलेले आहेत. एक आहे प्रेत कर्म, दुसरा आहे पितृकर्म. व्यक्तीचा जीव गेल्यापासून 16 दिवसापर्यंत आपल्या घरात आपण त्या प्रेताच्या प्रित्यर्थ जी विधी करतो त्याला म्हणतात प्रेत कर्म. आणि 17 दिवसापासून पुण्यस्मरणाच्या दिवसापर्यंत जे कर्म केल्या जातात त्याला म्हणतात पितृकर्म. याचा अर्थ 16 दिवसापर्यंत तो जीवात्मा त्या घराच्या बाहेर बसलेला असतो असं गरुड पुराण सांगतं. 16व्या दिवसाचा पित्तर घातला, श्राद्ध केलं की 17व्या दिवशी त्या जीवाचा प्रवास सुरू होतो. प्रवास सुरू झाला अखंडित की दर महिन्याला एक मुक्काम असतो, म्हणून दर महिन्याला एक मासिक श्राद्ध केलं जातं. असे त्या ठिकाणी वर्षभराचे जे मुक्काम पडतात, पुण्यस्मरणाच्या आदल्या दिवशी म्हणजे काल बाबांना पुण्यस्मरणाच्या आदल्या दिवशी संयमनीमध्ये धर्मराजाच्या नगरीच्या बाहेर काही अंतरावरती त्यांचा मुक्काम असतो जीवात्म्याचा. तुमचा माझा सगळ्यांचा होईल. पुण्यस्मरणाच्या दिवशी सकाळी 6 वाजेपासून 12:30 वाजेपर्यंत चालत जावं लागतं. 12:30 वाजता धर्मराजाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी हजेरी लावल्या जाते आणि मग त्या जीवात्म्याच्या कर्माचा सगळा पाढा तिथे वाचून दाखवला जातो. जेव्हा त्याच्यावरती त्याचे काही त्याचे कर्म केलेले आहेत त्याबद्दल त्या ठिकाणी जसं एखाद्या आरोपीला वकिलांकडून त्याची बाजू मांडायची संधी मिळते, तसं या जीवात्म्याच्या कर्माला कोणी साक्षीदार आहेत का म्हणून 5 लोक साक्षीदार आहे तुमच्या माझ्या कर्माला. म्हणून देवाची भीती नाही बाळगली तरी चालेल, कर्माची भीती बाळगत जा. देव माफ करतो, कर्म कधीच माफ करत नाही, अजिबात नाही. एखाद्यानं म्हटलं मी लय धार्मिक होतो, मी लय सात्विक होतो, मी लय दान धर्म केला, मी लय परमार्थ केला. यमराज म्हणला तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. याने यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतो. यमराज म्हणला माझा गैरसमज होतोय. म्हणले हो. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ दाखव याने काय केलंय. पूर्वी लोक म्हणायची या जन्मात केलं पुढच्या जन्मात भोगावं लागतं. थोडीशी लांब प्रोसिजर होती. पण आता तसं नाही. एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर, लपसील कोठवर. एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर. पूर्वी पुढच्या जन्मात भोगावं लागत होतं. एका मुलीला विचारलं महाराज याचं कारण काय. त्याला म्हटलं पूर्वी वही होती, वहीवर नावं लिहिलेली असायची. मग या मला ती वही शोधायला वेळ लागायचा. भोजेकर 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 भोजे सापडला भोजेकर. त्याच्यात वहीत वेळ जायचा. आता वही नाही,
आता यमराज बी लॅपटॉप घेऊन फिरतोय. नुसता बीएच टाईप केला की लगेच भोजेकर. हिशोब चुकता. सगळ्या गोष्टी आता सगळ्या एकदम वेडेत आहे माय बाप. तुमच्या माझ्या कर्माचे 5 साक्षीदार आहेत. कोण कोण? पहिलं साक्षीदार आहे तुमचं माझं मन. मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. आणि म्हणून त्या मनाला उपमा तुकोबारायने दिली. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तारा. हा पहिला साक्षीदार आहे मन. दुसरा साक्षीदार आहे भगवान सूर्यनारायण. तिसरा साक्षीदार आहे धरती माता. चौथा साक्षीदार आहे चंद्रमा. बऱ्याच लोकांना वाटतं मी रात्री चोरी केलेली आहे, कोणाला पाहिलंच नाही. मी दुसऱ्या शेतातला ऊस कापून आपल्या जनावरांना टाकला, कोणी पाहिलंच नाही. कोणी पाहिलं नाही पण चंद्रमा पाहत होता ना. चौथा साक्षीदार चंद्र आहे आणि 5वा साक्षीदार गणपती बाप्पा आहे. हे 5चे 5 लोक त्या ठिकाणी साक्ष देतात. एक शाहीर होऊन गेले सातारा जिल्ह्यामध्ये. अडाणी माणूस होता पण कर्माचा सिद्धांत इतका गोड मांडला त्यांनी. गात्यातलं नाही बाहेरचं आहे पण तरी समर्पक आहे म्हणून बोलतो. पापी पाप करून पापी मन हे सैरा वैरा पडतय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय. पाप करून पापी मन हे सैरा वैरा पडतय र. आणि काय काय केलंस भोजे करा देवाला सार कळतय र. अहो आम्ही 2 तास तुमच्या समोर माया ब्रह्म जीव शिव सगळं सांगतो. 2 तास ब्रह्म उभं करून देतो. पण मग आम्ही 22 घंटे काय करतो तुम्हाला काय माहिती. मग तुम्ही म्हणा महाराज तुमचं पाप पुण्य तुमच्याजवळ. तुम्ही फक्त 2च तास आमच्याकडे पाहता पण परमात्मा 24 घंटे ध्यान ठेवू नयेत. म्हणून कर्माच्या बाबतीत कदाचित सामान्य माणसाला थोडीफार सूट दिल्या जाते, कीर्तनकाराला दिल्या जात नाही. मी मेल्यावर मला बी यम विचारणार आहे ना कीर्तनाचे पैसे कुठे टाकले. तुझे पाकिट घेतलं त्याचे पैसे टाकले कुठे. मला बी हिशोब द्यायचा आहे ना. देव कोणाच्या मागे ईडी लावत नाही पण ऑडिट केल्याशिवाय राहत नाही. तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट होणार आहे, काळजी करू नका. मृत्यू अंतिम सत्य अटळ आहे माय बापू. मृत्यू चुकवता येत नाही. 5 गोष्टी तुमच्या माझ्या हातात शास्त्रकारांनी ठेवल्या नाही. सांगतात आपल्या हाती नाही. पहिला जन्म तुमच्या माझ्या हाती नाही. लग्न तुमच्या माझ्या हाती नाही. विद्या किती कमवायची आपल्या हाती नाही. पैसा किती कमवायचा आपल्या हाती नाही. आणि कधी मरणार हे आपल्या हाती नाही. जन्म आपल्या हाती नाही. देवानं जन्माचं ऑप्शन दिलं नाही आपल्याला. जसं कॉलेजचं ऑप्शन असतं, मराठवाडा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, तसं देवानं जन्माचे ऑप्शन जर दिले असते 4-5 ठिकाणी मी तर पहिलंच नाव टाकलं असतं अंबानी, अडाणी, गोदरेज, मित्तल, आनंद महिंद्रा. देवानं ते ऑप्शन दिलं नाही. दुसरं ऑप्शन मृत्यूचं नाही. मृत्यू अंतिम सत्य माय बापू. मरायचं प्रत्येकाला आहे पण मरणाचे 4 प्रकार शास्त्रकार सांगतात. दैविक मरण, भौतिक मरण, अध्यात्म मरण आणि प्रत्यक्ष मरण. दैविक मरण जे लोक अपघाती मृत्यूने जातात त्याला दैविक मरण म्हणतात. दुसरं आहे भौतिक मरण. अंतकाळाच्या वेळी जशी वासना तसा जन्म. जन्म घेणे लागे त्याची झाले अंगे हरी रूप. 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 जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची झाले अंगे हरी रूप. वासनेच्या संगे. त्याची झाले अंगे. त्याची झाले हरी रूप. हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. भागवतात कथा आहे ते जड भरत नावाच्या राजाची. या देशात 3 भरत झाले. भागवतातले भरत, रामायणात हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. एका ठिकाणी एक कवी वर्णन करतो की हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नहीं,
यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। कश्मीर जिसका मस्तिष्क है, कन्याकुमारी जिसके पग पखारते, गुजरात और आसाम जिसकी भुजाएं, महाराष्ट्र जिसका आत्मा है, जिसके कनकन में ईश्वर और कंकर में शंकर बसता है। हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। भारतामध्ये देवभूमी म्हणून उत्तराखंड ओळखले जाते। उत्तराखंड मध्ये जर गेला तर तिथे जागोजागी PWD खात्यानं बोर्ड लावलंय, देवभूमी में आपका स्वागत है। बरोबर, मी तर म्हणतो महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बोर्ड लागलं पाहिजे, संत भूमी में आपका स्वागत है। महाराष्ट्र ही संत भूमी। मी बाकीचं जाऊ द्या, पण निदान वैजापूर परिसरात तरी बोर्ड लागलं पाहिजे, कारण ही संत भूमी महाराज। महात्म्यांचे चरण स्पर्श याला झालेले आहेत। जगाच्या पाठीवरती जो सोहळा सप्ताहाचा एवढा मोठा होतो, तो तुमच्या सरला बेट व्यतिरिक्त जगात कुठेच एवढा मोठा सोहळा होत नाही, कुठेच नाही। किती पैसा येऊ द्या आणि किती त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कार्यरत असू द्या, ही गंगागिरी महाराजांची कृपा आहे। महाराज संत एकनाथ महाराजांची सासरवाडी, नारायण महाराज, गंगागिरी महाराज या महात्म्यांची त्याच्यावरती कृपा आहे। क्या बात आहे महाराज। काशीनाथ बाबा, हे मला माहित नव्हतं, मला आज माहिती पडतंय। माय गिरजा माईचं माहेर वैजापूर आहे, नाथबाबांची सासरवाडी, एका साधूचे सासरे तुम्ही। सासरवाडी किती प्रिय असते महाराज, काही सांगायचं नको ते। सासरवाडी किती प्रिय आहे, जावा या कारणे सासूने नत ठेवली गाण। मला असं वाटतं नाथबाबांची सासरवाडी आहे, पुन्हा बाबांची कृपा आहे, या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहे। आणि दक्षिण गोदावरी तुमच्या भागातून वाहते, हे तुमचं परम भाग्य आहे। या भागात आपण जन्माला आलेलो आहोत। भरत नावाचा राजा होऊन गेला, भरत राजा झाला। विटले हे चित्त प्रपंचापासून, राज्यांती नरक आहे। त्याच्या ध्यानात आलं, किती करशील रे संसार, देह हा मातीला जाणार। म्हणशील जरी तू घर निदार, शिरावर घेशील संसार भार। तुला कधी रे हे कळणार, देह हा मातीला जाणार। शेवटी शरीराची होय माती, या शरीराची माती होणार आहे मायबाप। हे नाच काय कुच काय सडकाय जाणार आहे, हे नष्ट होणार आहे, नश्वर आहे, हे ठाऊक होतं संतांना। बोल नका। भरताच्या लक्षात आलं की याची माती होणार आहे, मग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेज याला। घरादाराचा, राजपाटाचा, राजचिन्हांचा, राजभोगांचा, सगळ्या गोष्टींचा त्याग केला। भरत गंडकी नदीच्या काठावर येऊन बसले, सगळ्या गोष्टींचा त्याग केला। प्रसूतीचा काळ जवळ आलेला, असा हरिण पाणी प्यायला आलं, सिंहाची गर्जना कानावर पडली, पोटातला गर्भ पाण्यात पडला। भरत धावत गेले आणि भरतानं ते पाडस उचललं। भरताला वाटलं बरं झालं मी होतो म्हणून हे वाचलं। आपल्यालाही तोच भ्रम आहे, बऱ्याच लोकांना वाटतं मी आहे म्हणून घर चालतंय। मी स्लॅबला खालून पाल चिटकलेली पाहिली, मी तिला विचारलं काय करते, ते म्हणे दिसत नाही का, स्लॅब तोलून धरते म्हणे। हा जसा पालीचा बावडटपणा आहे तसा माझ्यामुळे घर चालतो, हा आपला भ्रम आहे। आपण गेल्यानंतर आपल्या घरात कोणताच फरक पडत नाही। बरेच लोक म्हणतात महाराज मी गेल्यावर मागच्यांचं कसं होईल, त्याला म्हणा तू मर, मागचे तेल लावून चपात्या खातील। बालकवींची कविता होती, जनपळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, जनपळ भर म्हणतील हाय हाय। रामकृष्ण आले गेले त्याविन का जग ओसच पडले। अहो रामकृष्ण आले गेले जग थांबलं नाही, ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले जग थांबलं नाही, तुकोबाराय वैकुंठाला गेले जग थांबलं नाही, नाथबाबांनी जल समाधी घेतली जग थांबलं नाही। आपण बी जाऊ, 56 कोटी यादव गेले कोणी पंथी, तुम्ही आम्ही जाऊ, मागे कोणी न राहते, काहीच फरक पडत नाही। 84 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी गेल्या, लोकांना वाटलं देश चालणारच नाही, चालला ना देश। इंदिराजी गेले, राजीवजी आले, राजीवजी गेले, VP सिंग आले, VP सिंग गेले, देवी गौडा आले, देवी गौडा गेले, इंद्र कुमार गुजराल आले, चरण सिंग आलेत, मनमोहन सिंग आलेत, ते गेले, अटलजी आले, अटलजी गेले, मनमोहन सिंग आले, मनमोहन सिंग गेले, मोदीजी आले, मोदीजी गेल्यानंतर देश चालणारच आहे ना। मोदीजी गेले की पुढचा पंतप्रधान मी आहे। जग थांबत नाही कोणासाठी, अजिबात थांबत नाही जग। हा आपण या भ्रमात आहे, म्हणून संसारी असावे,
त्याचं कारण आहे धनधारा पुत्र जनबंधू सोयरे पिसून सर्व मिथ्याही जाणू ना, हे सगळं मिथ्या आहे हे त्यांना कळालं. भरताला कळालं, भरतानं त्याग केला. परिणाम असा झाला, जड भरत राजा हरणीगर्भा गेला. घाला तो घातला वासनेने जन्म घेणे लागे. जन्म वासनेवरती ठरले, त्याला भौतिक मरण म्हणतात. अध्यात्म मरण, देव कडो अथवा ना कडो त्याचं चिंतन करणं अध्यात्म मरण. आणि तिसरं आहे मरण माझे मरून गेले मजला केले अमर, किंवा माझे मरण देखील म्या डोळा तो सुख सोहळा अनुपम्य. मरणच मरून गेलं, विषयच राहिला नाही मायबाप. मग अशी अवस्था कुणाच्या जीवनात प्राप्त झाली? नाथ महाराज सांगतात, तेची झाले अंगे हरिरूप. जन्म वासनेवरती आहे, पण ती वासना हरिरूप झाली तर मुक्ती मिळते. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये भगवान सांगतायत, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा. मग एक प्रसंग महाभारतामध्ये येतो. शरपंजरी भीष्माचार्य बसले पडलेले आहेत. 54 दिवसापासून अंगातून बाण आरपार गेलेले आहेत. रक्त टपकतंय. भीष्माचार्य मृत्यू शय्यावरती पडलेले. आणि 54व्या दिवशी भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावरती आले. भीष्मानं भगवंताला पाहिलं आणि भीष्मानं त्या ठिकाणी अंतःकरणापासून देवाची विनंती केली. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, मुरली की धून सुनाना जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे कोई रोग ना सतावे, यम दर्शन ना दिखावे जब प्राण तन से निकले. भीष्माचार्याने देवाला विनंती केली की देवा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तू कमिटमेंट केलेली आहे की मरताना तुझं नाव आलं तर तू त्याला मुक्ती देतो. म्हणून देवाला विनंती करा, राम राम म्हणता जावो माझा प्राण, राम राम म्हणता जावो माझा प्राण. राम राम म्हणता जाओ माझा प्राण, राम राम म्हणता जाओ माझा प्राण. हेचे कृपादान तुमचे मज, हेचे कृपादान तुमचे. राम राम म्हणता जाओ माझा प्राण, राम राम म्हणता जाओ माझा प्राण, राम राम म्हणता जाओ माझा प्राण, राम म्हणता जाओ माझा प्राण. राम राम म्हणता जावो माझा प्राण, हिची कृपादान तुमचे मज. राम राम म्हणता. मग मरताना देवाचं नाव तोंडात येण्याकरता मरणाची प्रॅक्टिस करावी लागते, तयारी. तुम्ही म्हणाले याचं डोकं फिरलं, पाऊस आमच्याकडे जास्त झाला आणि मेंदूर याचा परिणाम झाला. मरणाची प्रॅक्टिस करावी लागते, जरूर करावी लागते. साधं उदाहरण आहे, माझ्या बहिणींना विचारतो, लाडक्या बहिणींना, काय क्रांती केली माहिती तुम्ही विधानसभेत? मला सांगा बहिणी हो, 2 दिवस जर भाऊबीजेला माहेरी 2 दिवस मुक्कामाला जायचं असलं, तुम्ही तयारी किती दिवसापासून करता? 7-8 दिवस तरी लागतात. पुरुष मंडळीला तयारीला वेळ लागत नाही, पण शेतीचं मॅनेजमेंट असतं, गुराढोरांचं मॅनेजमेंट असतं, पाण्याचं पावसाचं मॅनेजमेंट असतं. याची तयारी करायला 7-8 दिवस लागतात की नाही? 8 दिवसापासून तयारी, 2 दिवसाला मुक्कामाला जायचंय. मग मला सांगा, 2 दिवसाच्या मुक्कामाला जाण्याकरता तुम्ही 8 दिवसापासून तयारी करता, जिथे कायमच्या मुक्कामाला जायचंय त्याची तयारी कधी करणार आहेत?
यद्गत्ता निवर्तन्ते तद्धाम परम मम. म्हणून पायी तीर्थयात्रा घडो आणि देह संताद्वारे पडो. एवढं केलं तर मग शेवटच्या क्षणी देवाचं नाव तोंडात येतं माय बापा. एरवी येत नाही. काही लोक फार भाग्यवान आहेत की मरताना देवाचं नाव तोंडात आलं. ऐका, रामायणामध्ये प्रसंग आला. रावण सीतेला घेऊन पळून गेला. प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधार्थ निघाले. सुनरी मैना सुनरी तोता मैं भी पंखो वाला होता, उड़ उड़त मैं जाता तमाम पतित पावन सीताराम. श्यामा हिरणी तुम बतलाओ, जनकपुरी से मुझे मिलाओ, तेरे जैसी आंखें श्याम पतित पावन सीताराम. रावण सीतेला घेऊन पळून गेला. माझ्या बहिणींसाठी सांगतो, सीता रावणाला सापडलीच नसते जर सीतेनं लक्ष्मण रेषा ओलांडली नसते. लक्ष्मण रेषा म्हणजे आपल्या घराची, बापाची, लेकाची, नवऱ्याची मर्यादा. ज्या ज्या वेळेस मुलींनी करिअरच्या नावाखाली, शिक्षणाच्या नावाखाली, आधुनिकतेच्या नावाखाली, मॉडर्नतेच्या नावाखाली, ज्या ज्या वेळेस मुलींनी आपल्या घराची लक्ष्मण रेषा बापाची असेल, नवऱ्याची असेल, भावाची असेल, ज्या ज्या वेळेस स्त्रियांनी आपल्या घराची लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा ओलांडली, त्या त्या वेळेस त्यांना रावणच भेटला, राम सापडलाच नाही. रावणाने सीता पळवली, पण सीतेला रावणाच्या ताब्यातून सोडवण्याकरता मर्यादा पुरुषोत्तम राम होते. सध्या राम कुठेच दिसत नाही. रावण मात्र गल्ली बोडाच हिंडताना दिसत आहे. कलजुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहां जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहां से लाऊं. मला सांगा, काय लोक बदलले हो. 10 वर्ष अगोदर तुम्ही अशी कधी बातमी ऐकली होती का, बायको नवरा मारून टाकला? नवऱ्यानं बायको मारली अशा बातम्या यायच्या, पण बायकोनं नवरा मारला असं बातमीच नव्हती. पण गेल्या 2-3 महिन्यापासून दर आठवड्याला एक बातमी, बायकोनं नवरा मारून टाकला. फिरायला घेऊन गेली, तिकडे डोंगरात तोडून टाकला. एक इंता पाण्याच्या ड्रम मध्ये नवरा टाकला, सिमेंट कॉन्क्रीटचा माल टाकला, त्याच्यात संपवला. ती बातमी मी ऐकली, घरी आलो महाराज, मयूर महाराज. दुसऱ्या दिवशी तो ड्रम भंगारमध्ये विकून टाकला. काळ बदलला, माणसं बदलले, मानसिकता बदलली. भीती वाटायला लागली. आता जवळचे माणसं कधी बदलतील सांगता येत नाही. क्रिकेट पाहणारी बरीच मंडळी बसलेली आहे. मला सांगा, क्रिकेटच्या ग्राउंडवरती सगळ्यात जवळचा खेळाडू कोणता? बॅट्समनच्या सगळ्यात जवळचा खेळाडू कोण? कीपर. स्टंपिंग कोण करतो? कारण तो सगळ्यात जवळचा असतो. आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या स्टंपिंगा झाल्या त्या जवळच्यांनीच केल्या, जवळचेच. म्हणून पुढे आता सीझन आलंय, थोडं सावध. विठ्ठल भगवती जानकीला रावणाने पळवलं. जटायूने प्रयत्न केला सोडवण्याकरता. शेवटी रावणाने त्याला शपथ टाकली, तुला रामाचं शपथ आहे, खरं सांग तुझं मरण कशात आहे. त्याने सांगितलं पंख तोडले की संपलो. रावण खोटं बोला, अंगठा फोडला की त्याने पंख छाटले. जटायू रक्ताच्या थरवड्यात आहे, मला अभंगात प्रवेश करायचा आहे. जटायू रक्ताच्या थरवड्यात आहे. भगवान सीतेला माताला शोधतायत आणि लक्ष्मणाच्या कानावर शब्द येत आहेत, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. लक्ष्मणाने सांगितलं, भैया कोई तो जो आपको दूर से पुकार रहा है. भगवान ने सांगितलं, लखन इस घने जंगल में भला हमें कौन पुकार सकता है, कोई तो है भैया जो आपको पुकार रहा है. आणि मग घोटी नावाचं गाव आहे नाशिकच्या पुढे, भंडारदरा डोंगराच्या जवळ. सर्व तीर्थ टाकेत नावाचं गाव आहे आणि त्या डोंगर दऱ्यांमध्ये जटायू पडलेला आहे, त्याचे पंख छाटलेले आहे, रक्ताच्या थरोड्यात आहे. भगवान धावत गेले, जटायूला उचललं, मांडीवरती घेतलं. जटायूचं रक्त गळत आहे. देवाच्या मांडीचे वल्कल त्या ठिकाणी त्या रक्तानं भिजले. भगवंतानं जटायूच्या मस्तकावरून हात फिरवला. जटायू रडतोय. देवाने सांगितलं, रडू नको. का रडतोय? मरतो म्हणून रडतोय, पंख छाटले म्हणून रडतोय, की रक्त वाहतंय म्हणून रडतोय? त्याने सांगितलं, मरतो याचं वाईट वाटत नाही, पंख छाटले याचं वाईट वाटत नाही, रक्त वाहतं याचं वाईट वाटत नाही. मग वाईट वाटतं कशाचं? जटायूने सांगितलं, मी भगवती जानकीला रावणाच्या तावडीतून सोडवू शकलो नाही, मला याचं वाईट वाटतंय. त्या दैत्यानं तिला पळवून नेलं, मी सोडवू शकलो नाही देवा. त्याने मला तुमची शपथ घातली होती. देवाने सांगितलं, शास्त्रकार सांगतात 8 ठिकाणी खोटं बोललं तर चालतं.
8 ठिकाणी खोटं बोललं तर पाप लागत नाही. एखाद्याचं लग्न जुळत असेल तर खोटं बोललं तर दोष लागत नाही. सध्या लोक खोटं बोलून लग्न तर जोडत नाही. आमच्या गावात एक म्हातारा 89 वर्ष जगलं, काहीच नाही, आयुष्यभर लग्न मोडले, फक्त काहीच केलं दुसरं. जटायूनं उत्तर दिलं, देवा खोटं बोलून जगण्यापेक्षा खरं बोलून मेलेलं काय वाईट. गिधाडाला कळालं, गिधाडाला. भगवंतानं सांगितलं मी तुला पुन्हा पंख लावून देतो, तुला पुन्हा जीवदान देतो, तुला पुन्हा पहिल्यासारखा करतो. जटायूने सांगितलं देवा मरू दे. देवाने सांगितलं माणूस म्हातारा असला, जर्जर असला, रोगी असला, निर्धन असला तरी माणसाला मरावंसं वाटत नाही. 95 वर्ष जगलेलं म्हातारा सुद्धा डॉक्टरला सांगतो, डॉक्टर साहेब सलाईन लावा, नातूचं लग्न पाहायचंय आणि मी तुला जीवदान देतो. जटायू तुला जगायची इच्छा उरली नाही का. जटायूनं फार गोड उत्तर दिलं. जटायू म्हणतो देवा मी तुझ्या मांडीवरती जीव सोडतोय, माझी मान तुझ्या मांडीवरती आहे. तुझी ही मांडी तुझा बाप राजा दशरथ याला सुद्धा मिळाली नाही. राजा दशरथ तुझा बाप राम राम करत गेला, पण तुझ्या बापाला तुझी मांडी परमात्म्या मिळाली नाही. मी गिधाडाच्या पोटी जन्माला आलो, पण तुझ्या मांडीवरती जीव सोडतोय. खरं सांगू का, एवढ्यासाठीच अट्टहास केला होता. याजसाठी केला होता अट्टहास, 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 याजसाठी केला होता अट्टहास. सेवनासाठीच गोड भाव, सेवनासाठीच गोड भाव, आता निश्चितीने पावन विसावा, आता निश्चितीने पावन विसावा, आता निश्चितीने पावन विसावा, आता निश्चितीने पावन सेवनासाठीच गोड भाव, सेवनासाठीच गोड भाव, आता निश्चितीने पावन विसावा, आता निश्चितीने पावन विसावा, आता निश्चितीने पावन विसावा, वा वा वा, लय गोड म्हटलं महाराज. इतकंच तुम्ही सुंदर वाजवलं. तुमच्या तब्येती पाहून वाटत नाही तुम्ही इतक्या जोरात वाजवलं. जरा तब्येती बनवा. दोघीचे लग्न झाले नाही तुमच्या अजून, नाही ना? वाटलंच मला. चेहरे सांगता महाराज, एवढा खळखळून लग्न झालेला माणूस हसूच शकत नाही. विठ्ठल 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 हरे विठ्ठल विठ्ठल. यासाठी केला होता अट्टहास. जटायू सांगतोय देवा शेवटचा दिवस गोड व्हावा, एवढ्यासाठीच प्रयत्न होते रे बाबा. मायबाप साधू मरणाची वाट पाहतो. आयुष्यभर काय परमार्थ केला, परमार्थाची क्वालिटी आयुष्यभर कळत नाही, गेल्यानंतर कळते. शूर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी. जिवंतपणी साधूची किंमत कळतच नाही. कळाली असती तर ज्ञानोबारांच्या झोडी दगडगोटी टाकलेच नसते. जिवंतपणी साधू कळाले असते, हयातीत साधू कळाले असते, तुकोबारांचा गाथा बुडवलाच नसता. हयातीवर साधू कळाले असते, नाथबाबांच्या अंगावर थुंकलेच नसते. साधू त्यांच्या हयातीत कळत नाही, फक्त साधू ओळखता आला पाहिजे. सध्या लोक कोणालाही साधू समजायला लागले. जिंदगी एक जंग है, जब तक बीवी संग है. सीता से प्यार किया राम बन गए, राधा से प्यार किया श्याम बन गए, जबरदस्ती प्यार किया हराम बन गए, चोरी चुप के प्यार किया तो राम रहीम बन गए, कोई नहीं मिला तो बाबा रामदेव बन गए. बाबा रामदेवांनी स्वदेशीचा प्रचार केला संबंध भारतामध्ये. एकीकडे संसाराचा त्याग केला, पण एकीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी वरती नेण्याचं कार्य भारतातल्या एका भगव्या साधू संन्याशानं केलेलं आहे. साधू ओळखता आला पाहिजे, साधूचं कार्य ओळखता आलं पाहिजे.
आम्ही कोणालाही साधू समजायला लागलो मायबाप. महाराज म्हणतात आयुष्यभर साधू अट्टहास एवढ्यासाठी करतो की माझा शेवट गोड झाला पाहिजे. सैनिक अट्टहास करतो की मला कधीतरी लढाईची संधी मिळाली पाहिजे. शूर निघता रणी न फिरे माघार. एकुलत्या एका पोराचं लग्न ठरलेलं आहे. लेकराच्या अंगाला हळद लागली, डोक्यावरती मुंडावळ्या बांधलेल्या, पाहुण्यांची वर्दळे, मंडप पडलेला आहे, जेवणाच्या पंक्ती उठतायत. आणि त्या लेकराचा बाप त्या देशाच्या राजाला आमंत्रण द्यायला जातोय. राजाचं माझं बरं आहे, आपलं नाही का आमदार साहेबाचं माझं बरं आहे. मी आमदार साहेबांना विनंती करतो राजाने यावं. आमदार म्हणजे राजा आपल्या, त्यांनी आपल्या कार्यक्रमाला यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि मी रात्र लहानपणापासून त्यांच्या सोबत आहे म्हणून एकुलते एक पोराचं लग्नाचं आमंत्रण द्यायला राजगडावर गेले. सांगितलं राजा माझ्या एकुलते एक पोराचं लग्न आहे, तुम्हाला यावं लागेल. महाराजांनी सांगितलं ताना आम्ही त्या लग्नाला नाही येऊ शकत. म्हणले का? आम्ही मोठ्या लग्नाला जाणार आहे. कोणतं लग्न? किल्ले कोंढाणा. तानाजीचे उद्गार आहेत. आमचा राजा संकटात असताना आम्ही वरबाप म्हणून लग्नाच्या वरातीत मिरवावं, आमच्या रक्ताला शोभा देत नाही. आधी लगीन कोंढाण्याचं, मग तानाजी गेले ते पुन्हा आलेच नाही. तानाजी नंतर मला एखादी उदाहरण दाखवा की पोराचं लग्न टाकून किती का महत्वाचं काम असेल बा, माणूस गेला. याला म्हणतात निष्ठा. आणि लोक सांगतात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं त्या भानगडीत पडूच नका. तुम्ही तेव्हा जन्म घेतला तेव्हा तानाजी, बाळाजी, यसाजी, चिमणाजी, आवजी हे निष्ठावान लोक होते महाराज. आता तुम्ही येऊ नका. तेव्हा जिजाबाई होत्या तुम्हाला सांभाळायला. आता आऊसाहेबच त्या ठिकाणी सापडत नाहीये. म्हणून शूर निघता रणी न फिरे माघारा. सैनिक लढाईची वाट पाहतो, साधू मरणाची वाट पाहतो, हुशार विद्यार्थी परीक्षेची वाट पाहतो. म्हणून महाराज म्हणता माझा शेवट झाला, गोड झाला, बहुगोड झाला खऱ्या अर्थाने. मग का हो तुकोबाराया, तुम्ही सांगतात की शेवटचा दिवस गोड व्हावा अशी तुमची इच्छा होती, मग ती झाली का? म्हणले हो. मग ते झाल्यानंतर त्याची अनुभूती काय होती? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये फार सुंदर. आता निश्चिंतीने पाऊल विसावा, खुंटली आधावा तृष्णेची. आता म्हणजे वर्तमान काळ आहे. ज्या दिवशी परमात्म्याची प्राप्ती झाली तो दिवस आहे. मायबाप आता निश्चिंतीने पाऊल विसावा. विसावा कुठे असतो? ऐका, जीव गेला की पहिला पिंड जिथे जीव गेला तिथे द्यायचा असतो. दुसरा पिंड प्रेत बाहेर काढलं की दरवाज्यात द्यायचा असतो.
तिसरा पिंड अंगणात जेव्हा प्रेताची आपण सेवा करतो, तिसरा पिंड तिथे द्यायचा असतो. मग तिथून तिरडी उचलल्या जाते. विसावा कशाला म्हणतात ते सांगतोय. तिरडीला 2 बांबू असतात, 7 कामटे असतात, 3 उलटे असतात, 4 सरळ असतात. पूर्वी बांबूची तिरडी असायची, आता रेडीमेड स्टीलची आहे. 2च बांबू आहे. 2 बांबू कशाचे आहेत? नाथ महाराज वर्णन. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाच्या नेटे ग लावून 5 बोटे तो ये रे बा. जीव आणि शिवाचे 2 बांबू आहेत. 7 कामट्या. हे शरीर सप्त धातूच आहे. 7 5 3 4 धातू आईचे, 3 धातू बापाचे, सप्त धातूचा पुतळा आहे म्हणून 7 कामट्या आहेत. 4 खांदेकरी आहे, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. तिथून प्रेत उचललं की गावाच्या बाहेर स्मशानाच्या अलीकडे कुठेतरी प्रेताला खाली ठेवलं जातं. त्याला काय म्हणतात? तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे बी तेच म्हणतात. खरं तर तो विसावा नाहीये. मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनिटं बसावा म्हणून त्याला म्हणतात. आयुष्यभर जिवंतपणे विसावा नाही हो. एखाद्याला कधी म्हटलं का तुम्ही कीर्तनाला दिसलेच नाही, तो म्हणतो महाराज मरायला टाइम नाही हो. मरायला टाइम काढावा लागतो का? तो विसावा नाहीये. मागचे खांदेकरी पुढे, पुढचे मागे. त्याला म्हणतात खांदेपालट. हा शब्द आला राजकारणात पुढे. पेपरला बातमी येते, उद्या मंत्रिमंडळामध्ये खांदेपालट म्हणजे कोणाच्या खांद्यावर कोणाचे वाजे ओझे. विठ्ठल वाजे नाही, ओझे. वाजेमुळे सरकार गेलं. पुढे जो मडक घेऊन चालतो त्याला काय म्हणतात? पानड्या. आमच्याकडे आग्या म्हणतात त्याला. ते जे मडकं असतं ते किती कामट्यांवरती आहे? 3च कामट्यांवरती. का? रज तम सत्व प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन म्हणून 3 कामट्या. त्याच्यावर मडकं म्हणजे घट, सर्व घटीराम, आणि विस्तव म्हणजे आत्मा. अशी त्याची प्रक्रिया आहे. म्हणून महाराज म्हणतात तो विसावा नाही. आता निश्चंतीने ज्या दिवशी कळालं की माझा शेवट गोड झाला, आता निश्चंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची. तृष्णा म्हणजे तहान. संपत्तीची असेल, संततीची असेल, ज्ञानाची असेल, मानाची असेल, पैशाची असेल, प्रॉपर्टीची असेल, प्रत्येकाला काही ना काही ताण आहे. मलाही ताण आहे. मला वाटतं मी लय मोठा झालो पाहिजे. ताणच आहे ना ती. जोपर्यंत तुमच्या जीवनातली ही तहान तृष्णा संपत नाही तोपर्यंत माणसाला विसावा भेटत नाही. आता निश्चंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची. महाराज जीवनातली तृष्णा गेली की त्याचा परिणाम काय होतो? 3ऱ्या चरणात दुःख वाटे झाले आवे जाते, कौतुक वाटे आवे जाते.
ज्यानं वेचलं त्याचं समाजाला कौतुक वाट. देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी काहीतरी योगदान देऊन जा. मरणाआधी सावध व्हावे, मरायच्या आधी सावध व्हा. महाराज म्हणतात मी झालो सावध झालो, सावध झालो, हरीचा आलो मग कवतुक वाटे झाली. वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडली या धावा तृष्णेची या, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जय जय विठोबा विठोबा विठोबा. याच्यासाठी केला होता टास शेवटचा दिवस गोडवा. तरी सिद्धीने पावलं कुंडल्या तृष्णेचे कौतुक वाट झाले. मंगळाचे आता निश्चिंतीने पावलं कुंडल्या जावा. तृष्णेची या ठळक बातम्या संपल्या. तुका म्हणे मुक्ती परणली नोवरी, आता दिवस चारे खेडी मेडी. तुकोबराय सांगता तुझ्या मुक्तीसोबत तुका म्हणे मोक्षपद तुझे केली या कारणे. मोक्षाम्मा घरी तुका म्हणे मुक्ती परणली नोवरी. मुक्तीसोबत तर आमचं लग्न लागलेलं आहे. आता दिवस चारी खेडीमेडी. 4 दिवस कोणते? एक जन्माचा दिवस आहे, बाळांत बाळाचा किंवा आईचा अंत बाळांत. दुसरा आहे लग्नाचा. तिसरा आहे धन्य आजी दिन संत दर्शनाचा. आणि चौथा याच्यासाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मायबाप म्हणून तुकोबराय सांगता तुका म्हणे मुक्ती परणली नोवरी, आता दिवस चारी खेडी मेडे. विठ्ठल विठ्ठल. या कुटुंबावर प्रेम करणारी सगळ्या क्षेत्रातले मान्यवर याच्यात, राजकीय सामाजिक सांस्कृतिक मगाशी बोललो, काही विशिष्ट मंडळी या ठिकाणी या कुटुंबावर प्रेम करणारे, यांच्या सदैव सुखदुःखात सहभागी असणारे आदरणीय श्री बाळासाहेब पाटील डांगे, गणेश सहकारी साखर कारखाना या डायरेक्टर आहेत, श्री साईनाथ पाटील मतसागर आणि श्री रमेश पाटील सावंत या सदग्रस्तांचं या कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे. मी निमसे परिवाराच्या वतीने आणि आम्हा सगळ्यांच्या वतीने आपलं सगळ्यांचंच बसलेल्या सगळ्यांचं स्वागत निमसे परिवाराच्या वतीनं. विठ्ठल विठ्ठल. बाबांच्या स्मृतिप्रित्यर्थ, केशव बाबांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे दोघं सुपुत्र श्री आदरणीय दीपक दादा आणि नारायण दादा
या दोघं भावांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रथम पुण्यस्मरणाचं औचित्य साधून आपल्या गावातील भजनी मंडळाला 7 टाळ भजनी मंडळाला या ठिकाणी भेट दिलेले आहेत बाबांच्या स्मृती. काय होतं तुम्हाला सांगू का, जी वस्तू आपण भजनी मंडळाला देतो, ज्या ज्या वेळेस टाळ कीर्तनात वाचतील तुम्ही दिलेले, त्या वेळेस बाबांचा उद्धार होईल. का मी नाही, महाराजांचं प्रमाणे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस. ज्या ज्या वेळेस ते टाळ वाचतील, तुम्ही पैसे किती दान केले कुठे ते महत्वाचं नाही, पण या ज्या वस्तू स्वरूपात जे दान केलं जातं ते चिरकाल जोपर्यंत भजन गावात चालेल, मग एकादशीचा असो, आषाढी कार्तिकीचा असो, का कोणी गेलं त्याचं असो, ज्या ज्या वेळेस ते टाळ वाजतील, घुडघुडा वाजती, त्या वेळेस त्याच्यातून नादब्रह्म बाहेर पडेल आणि तो नाद बाबांपर्यंत पोहोचेल. भगवान परमात्मा त्यांना चिरशांती देवोत अशी आपण या ठिकाणी प्रार्थना करू. मायबाप, या दोघं भावंडांनी त्यांच्या भगिनी यांनी आपल्या डोक्यावरचं पितृछत्र या ठिकाणी आज हरवून बसलेले आहेत. या जीवात्म्याचा, या कुटुंबाशी आजचा शेवटचा दिवस. देह तादात्म्य स्वरूपाने आजपासून या ठिकाणी या जीवात्म्याचा या कुटुंबाशी देह तादात्म्य स्वरूपाने संबंध नाही. इथून पुढचा प्रवास सुरू झाला. वडील, तात, बाप, जनक, जनिता अनेक नावाने बापाला संबोधले जातं. स्वाभाविक आतापर्यंत आपण सगळ्यांनी कथा, कीर्तन, कादंबरी, नाटक, सिनेमे, गाणे, कविता या सगळ्यांच्या माध्यमातून आईचं तोंड भरून कौतुक ऐकलेलं आहे. आई श्रेष्ठच आहे, आईचं कार्य श्रेष्ठ आहे, पण बापाचं काय? बापाला नेहमी डावलण्यात आलं, बापाला नेहमी उपेक्षित ठेवल्या गेलं, बापाला नेहमी निम्न दर्जा देण्यात आला. भारताला माता म्हणतात, पांडुरंगाला विठाई म्हणतात, ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात, पण मातीतून, मनातून आणि देशातून बाप कधीच मायनत झालेला आहे. आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही, आणि आपण बाप झाल्याशिवाय आपल्याला आपल्या बापाची किंमत कळत नाही. पण जेव्हा आपल्याला आपला बाप कळतो तेव्हा आपला बाप फोटोत भिंतीवर जाऊन बसलेला असतो. बाप आहे तोपर्यंत कळत नाही. बसलेली मंडळी ज्यांचे आई वडील आहेत ते भाग्यवान आहे, पण ज्याचे आई वडील गेले, तुमच्या मनाला विचारा, जगात किती मोठे व्हा, किती पैसा कमावा, किती तुम्ही कोणतेही पद भूषवा, पण ज्या वेळेस हे 2 व्यक्तीपैकी एखादी जरी आपल्या पाठीवरून हात फिरवणारा असताना, त्याच वेळेस तुमच्या त्या पदाची, त्या पैशाची, तुमच्या प्रॉपर्टीची किंमत असते. जगात कौतुक करणारे फक्त ते 2च असतात. मायबाप गेले, पोरके झालात तुम्ही, जीवनातला आधारवड कोसळला. शक्यतो लेकरा बापाशी मनमोकळेपणाने बोलत नाही, आईशी मनमोकळेपणाने बोलतात. आडी अडचणी आईला सांगतात, शाळेत काही भांडण झालं आईला सांगतात, काही असलं तरी आईला सांगतात. शक्यतो बापाशी मनमोकळेपणाने बोलत नाही. शाळेत जर लेकरांना निबंध लिहायला सांगितलं तर लेकर माझी आईच लिहितात, माझा बाप लिहितच नाही. शपथ जरी घ्यायची सांगली तरी लेकर आईची शपथ घेतात. बाप शपथ घ्यायचे बी लायकीचा नाही का? काय कारण आहे? लहानपणापासून आई त्याला फक्त एकच ऐकवते, तिकडे जाऊ नको, बाबा मारतील, ते खाऊ नको, बाबा मारतील, ते पाहू नको, बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील. त्याच्या कानावर असं आदळतं, त्याला असं वाटतं हा बाबा फक्त मारायलाच जन्माला आलाय. त्याच्यामुळे लेकरू हळूहळू हळू बापापासून दूर निघून जातं. ही प्रत्येक घरातली अवस्था आहे. खरंच बाप इतका कठोर असतो का? अहो, राम वनवासाला जाऊ नको म्हणून रडणारी कौशल्या माता आम्ही सांगितली. रामा वनवासाला जाऊ नको म्हणून रडणारी कौशल्य माता दिसली, पण राम वनवासाला गेले म्हणून राम राम करत जीव सोडणारा बाप दशरथ ध्यानातच नाही. जणी कंसाचे कडेल माझ्या बाळाला मारेल, लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी. माझ्या कृष्णाला, माझ्या सावड्याला, माझ्या या कृष्णाला वाचवा म्हणून रडणारी देवकी माता भागवतात सांगितली. पण त्या 8व्याला कृष्णाला वाचवण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या लेकराला यमुनेपासून गोकुळापर्यंत सुरक्षित पोहोचवणारा बाप वसुदेव आपल्या ध्यानातच नाही. जिजाबाईने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. पण शहाजी महाराजांचं काय? शहाजी महाराजांनी काय खस्ता खाल्ल्या, काय त्रास सहन केला, किती लोकांना माहिती आहे. बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप मशाल आहे.
तुमच्या माझ्यासाठी रणांगणावरती लढणारी तलवार म्हणजे बाप आहे. मुलाचं ऍडमिशन जवळ आलेलं असावं, मुलीचं लग्न ठरलेलं असावं, बायकोचा आजारपण निघलेला असावं आणि असा ओला दुष्काळ पडलेला असावा. मुलाचं ऍडमिशनचे पैसे भरायचे आहेत, शेत खरडून गेलं, पीक सुकून गेलं, शेतातलं पीक वाहून गेलं. नुसतं पीक नाही, माती सुद्धा यावर्षी देवानं धुवून नेली. लेकराच्या ऍडमिशनला पैसे नाहीत, मुलीचं बाळंतपण आहे, 8व्या महिनी मुलगी गरोदर प्रसूतीसाठी माहेरी आलेली आहे. ती मुलगी डोळ्यासमोर प्रसूतीच्या काळात आणि बापाजवळ पैसे नसावेत आणि अशातच त्याची बायको आजारी पडावी. मग बापाची घालमेल पा काय होते, बापाची अवस्था काय होते. बाप मशाल आहे, मशाल स्वतः जडते, दुसऱ्याला उजेड देते. तुमचा माझा बाप आयुष्यभर संसाराचे चटके सहन करत राहिला. आम्ही लहानपणी जर दिवाळीला फटाके किंवा नवे कपडे मागितले तर बापाचा चेहरा खर्रकन उतरायचा. ते तेव्हा कळत नव्हतं, पण ते आता कळतं. आता बाप झाल्यावर कळतं की जेव्हा फटाके आणि कपडे मागितले की बापाचा चेहरा उदास का व्हायचा, बाप नाराज का दिसायचा. स्वतः फाटकी बनियान घालून बाप दिवाळीला आपल्याला नवा ड्रेस का आणायचा, भर दिवाळीला त्याचं धोतर फाटकं का असायचं, भर दिवाळीला त्याच्या सदऱ्याला त्या ठिकाणी ठिगडं का लावलेले असायचे. ते लहानपणी कळालं नाही, पण ते आता बाप झाल्यावर कळायला लागलं की काय अवस्था असते. किती लेकरांना बाप कळाला हो. बाप कळाला असता तर बाप वृद्धाश्रमात गेलाच नसता. फार क्वचित लेकर आहे आमच्या मनोजदादा सारखे, या दोघं भावंडांसारखे की ते बापाचं एवढं मोठं कार्य करायला तत्पर आहेत. तर असेही लेकर आहेत की बापाचं पुण्यस्मरण कोण करीन याच्यावरतून भांडण मारामाऱ्या करणारा व्हिडिओ मागे व्हायरल झाला. बापाच्या 10व्याच्या दिवशी भावांच्या मारामाऱ्या प्रॉपर्टीवरती आम्ही सोशल मीडियाला पाहिल्या की ज्या बापानं उभं आयुष्य आपल्यासाठी झिजवलं त्या बापाची जाणीव, त्या बापाची किंमत. माझ्या बहिणींसाठी सांगतो, तुम्ही जेव्हा जन्माला आला तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडले होते. आजीचा, आत्याचा, काकूचा, मावशीचा, सगळ्यांचा. आजीनं पोटात 9 महिने 9 दिवस वागवलं, त्या आईचा चेहरा सुद्धा खरकन उतरला होता मुलगी झाली म्हटल्याबरोबर. सगळे नाराज होते, फक्त एक माणूस खुश होता आणि तो आहे बाप. अख्खं घर नाराज होतं आणि बाप बस स्टँडवर जिलेबी वाटत होता. पोरगी झाली, लक्ष्मी आली, लक्ष्मीच्या पावलानं पोरगी आली, माझी भरभराटी होईल. हे फक्त बापच करू शकतो. इथे बसलेला बाप शेतकरी असेल, शेतमजूर असेल, गरीब असेल, राजकीय पुढारी असेल, कारखानदार असेल, चेअरमन असेल, नोकरीदार असेल, कोणी त्या ठिकाणी गरीब श्रीमंत, कोणत्याही प्रकारचा बाप इथे बसलेला असू द्या, तो बाप स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा करत नाही. किती श्रीमंत असू द्या, बाप स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा करत नाही, पण आपल्या लेकरांचा वाढदिवस कधीच विसरत नाही, कधीच नाही विसरत. मुलीचे सगळे लाड तिचा बाप पुरवतो. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत बापाची अर्धी भाकर कमी होते. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत, अक्षता पडेपर्यंत बापाची रात्रीची झोप उडालेली असते. जो बाप आयुष्यात कधीच कोणाच्या समोर झुकला नाही, एवढे संकट आले तरी त्याचा कणा ताटचा ताट राहिला, तरी तो बाप कोणाच्या समोर झुकला नाही. पण तुमच्या लग्नात तुमचा बाप सगळ्यांच्या समोर झुकला. सासू सासऱ्यांच्या, तुमच्या नातेवाईकांच्या, घोड्यावाल्यांच्या, बँडवाल्यांच्या, स्वयंपाक्याच्या, मंडपवाल्यांच्या, सगळ्यांच्या समोर तुमचा बाप झुकला. काय मजा आले बापाची पोरगी सासरी जाताना बाप तिच्या नजरला नजर लावेल. मुलगी आईच्या गळ्यात, भावाच्या गळ्यात, बापाच्या गळ्यात, काकाच्या, काकूच्या, आजोबा, आजी, मैत्रिणींच्या गळ्यात जाऊन पडते, रडते, ओक्साबोक्सी रडते. बाप मात्र समजवतो, रडू नका रे, चांगलं झालं, आनंदात झालं, माझ्या पोरीचं चांगलं झालं. तो बाप म्हणतो रडू नका, आणि तोच बाप मंडपाच्या कुठल्या तरी बांबूला तिकडे तोंड करून आपलं तोंड, आपल्या डोळ्यातले अश्रू त्या ठिकाणी रुमानाला टिपतो. जो बाप कधीच रडला नाही, त्याची आई गेली तो रडला नाही हो, त्याचा बाप गेला तो रडला नाही. तो रडला नाही याचा अर्थ तुम्हाला दिसला नाही, तो रडला. फक्त त्याला उघड रडता येत नाही, त्याला लेकरांसमोर रडता येत नाही, भावंड लहान असले त्याला भावंडांसमोर रडता येत नाही. रडायचं असलं तर रात्री उशीमध्ये तोंड खुपसून एकटा रडतो, बायकोला कळतं पण बोलू शकत नाही. ही अवस्था प्रत्येक बापाची आहे. तुम्ही फुलानं सजलेल्या गाडीमध्ये जाऊन बसलात नवऱ्याच्या शेजारी, बापानं सासूच्या समोर तुमच्या पदर पसरला, विनंती केली. मला सांगा, बँकेमध्ये जर एखादी स्लिप भरायला पेन मागतो तर आपण 2 वेळा विचार करतो. 5 रुपयाचा पेन द्यायला तुम्ही 10 वेळा विचार करता. ज्या बापाने 18 वर्ष पोरीला सांभाळलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे तिचं संगोपन केलं, त्या लेकीचा हात दुसऱ्याच्या हातात देताना त्या बापाची काय अवस्था होत असेल. तो बाप त्या तुमच्या सासूला विनंती करतो, विहीन बाई विनंती करीतो, पदरात घ्यावू आम्हाला, लेक समजुनी तिला ओ आपुली,
माया पांगरगाला काळजाचा तुकडा दिला मी हुरहुर वाटेपणाला लेक समजुनी तिला ओ आपुले माया पांगरगाला बाये माया पांगरगाला. त्या बापाचं कार्य, त्या बापाचा संघर्ष, त्या बापाचे कष्ट हे हिमालय इतके मोठे आहेत. बस त्या बापाला विसरू नका, त्या बापाचे कधी हाल करू नका, त्या बापाला म्हातारपणात जीव लावा. ज्या भावांनी आपल्या वडिलांसाठी केलं नामदान, ज्ञानदान, अन्नदान, ते आमच्या केशवबाबापर्यंत पोहोचो. त्यांचा पुढचा प्रवास सुखरूप सुखमय आनंदमय हो. भगवान ज्ञानोबराय माझी माय मुक्ताबाई त्यांना चिर शांती देव एवढीच या ठिकाणी मागणी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली.